नमस्कार, मी रेशम भोर, SMBC गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। रेल्वे प्रवास आता जरा काळजीपूर्वकच करावा लागेल। 1 मार्च पासून रेल्वे प्रशासनाने आता एका नव्या नियमाची अंमलबजावणी केली आहे। प्रवाशांची जर गाडी चुकली तर त्यांना रिफंड मिळणार नाहीये। रेल्वे प्रशासनाने आता 1 मार्च पासून एका नव्या नियमाची अंमलबजावणी केली आहे। तुमची रेल्वे गाडी जर चुकली तर यापुढे प्रवास भाडे रिफंड मिळणार नाहीत। तसेच एकत्रितपणे प्रवासात जाणाऱ्या प्रवाशांपैकी एकाचे तिकीट रद्द केले तरीही पैसे परत मिळणार नाहीत। यासाठी रेल्वे तिकीटिंग सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र गाडी रद्द झाली, मार्ग बदलल्याने प्रवास करता आला नाही, AC कोचमध्ये बिघाड, AC कोच नसेल तरच कन्फर्म रिझर्वेशन व RAC तिकिटाचे पैसे परत मिळतील। जळगावमधील ओझरखेडा गावातील शिवारात संध्याकाळच्या सुमारास अचानक बिबट्याने शेतमजुरांवर हल्ला केला। हल्ल्यात 12 ते 13 शेतमजूर जखमी झाले असून त्यात दोघांची प्रकृती गंभीर आहे। यावर संतप्त ग्रामस्थांनी लाठ्या आणि कुऱ्हाडीने वार करून बिबट्यास ठार केलंय। ओझरखेडा व बेलखेडा शिवारातील प्रल्हाद नेमाडे यांच्या शेताजवळ नीना नारायण सरोदे, गजानन वासुदेव भिल, भास्कर सुपडू भिल सह तिघांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला। या भयान हल्ल्यात नीना सरोदे या गंभीर जखमी झाल्या तर गजानन भिल व भास्कर भिल यांना किरकोळ दुखापत झाली। सरोदेंना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मोटर चालू करता जुन्याच्या विरवर जात होतो, वॉटर सप्लायची लाईन चालू करता तर तिथे रस्त्यात लोकांनी आरळा ओरड केली, वाघ आला। आम्ही तिथे थांबलो आणि वाघाने माझ्यावर धडकलं। बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलिसांनी गोळीबाराच्या 3 फैरी हवेत झाडल्या तरीही बिबट्या काही पळाला नाही। बिबट्याचा धुमाकूळ दुपारी 3 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरूच होता। अखेरीस 200 ते 300 नागरिकांच्या जमावाने बिबट्याचा पाठलाग करत कपाशीच्या शेतात त्याला घेरले आणि लाठ्याकाठ्याच्या साहाय्याने त्याला यमसदनी धाडत या भयनाट्याचा शेवट केला। यावल तालुक्यात काल रात्री चक्रीवादळ आल्यामुळे किनगाव येथील कृषी शाळेतील ग्रीन हाऊसचे शेड कोसळले। कोसळलेल्या शेडच्या साहित्याची वाहतूक करताना 3 विद्यार्थ्यांना विजेचा शॉक बसल्याची घटना घडली आहे। त्यात एक विद्यार्थी गतप्राण झालाय। 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यावल तालुक्यात रात्री झालेल्या चक्रीवादळात किनगाव येथील कृषी शाळेतील ग्रीन हाऊसमध्ये कोसळलेल्या शेडच्या साहित्याची वाहतूक करताना 3 विद्यार्थ्यांना विजेचा शॉक बसला। त्यात एक विद्यार्थी गतप्राण झाला तर 2 जण जखमी झालेत। ही घटना मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास घडली। सर आणि ते रात्री पावसामुळे पडलेलं होतं, तसं म्हणे आपल्याला ते उचलायचे म्हणे। मग ते आम्हाला ग्रीन हाऊसमध्ये घेऊन गेले आणि उचलून वरती घेऊन जावं त्यांनी आम्हाला काम सांगितलं। मग आम्ही ते पाईप आणत होते, ते आमची शाळा दुसऱ्या मजल्यावर होती, मग आम्ही ते वरती देत होते, ते ताराला स्पर्श झाले। जळगावमध्ये सोमवारी वादळी पावसाने थैमान मांडले। या अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले, तसेच वादळामुळे वाहतूक आणि वीज पुरवठा खंडित झाला। जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी सायंकाळी अवकाळी वादळी पावसाने थैमान घातलं। या पावसानं संपूर्ण जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली असून काढणीवर आलेले गहू, हरभरा या रब्बी पिकांची नासधूस झाली। तसेच मका आणि केळीलाही या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलाय। आता एवढं नुकसान झाला कडून शेतकरी कोलटा येणे। आता जमीन आहे, आता निसर्गाची दिली होती, आता ते पावसानं एकदमच पाऊस आला तर एकदमच सर्व ते आडी धट्ट्या पडली ते आणि तिचे जे बोंड खाले पडले त्याच्यामुळे आमची नुकसानची बाजू आली आहे। नुकसान भरपाई आता सरकारनं त्वरित द्यायला पाहिजे, म्हणजे सर्व झोपून गेलेलं आहे पीक, तर त्याच्यावर नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यायला पाहिजे। वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली, वाहतूक तसेच वीज पुरवठाही खंडित झाला। वादळ इतकं मोठं होतं की अनेक गावातील घरांवरचे पत्रेही उडून गेले। रात्री 9 नंतरच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमचमाटासह अनेक भागात मुसळधार पावसाची बरसात झाली। याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। रब्बी हंगामाचे ठिकठिकाणी अतोनात नुकसान झाल्याचं वृत्त समजतंय।